श्री स्वामी समर्थ. तर मी लास्ट व्हिडिओ टाकला होता स्वामी अनुभव. तर त्या स्वामी अनुभवामध्ये भरपूर स्वामी भक्तांनी मला चांगली प्रतिक्रिया दिली आणि त्यामध्ये मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की दादा तुमच्या पाठीमागे जे झाड आहे त्या झाडावरती स्वामी महाराजांची आकृती दिसते. तर माझं लक्ष नव्हतं. मी भरपूर या ठिकाणी येऊन स्वामी महाराजांचे व्हिडिओ बनवलेले आहेत पण माझं लक्ष गेलं नाही. पण स्वामी भक्तांचं लक्ष गेलं त्यासाठी धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ. तो आणि ते मी भरपूर वेळेस हा जो व्हिडिओ बनवला होता पुण्यामध्ये स्वामी समर्थ महाराज जाण्याचं कारण काय आहे आणि स्वामी अनुभव असं एक टायटल दिलं होतं त्या व्हिडिओला आणि मी तो व्हिडिओ इथं बनवला होता. तर जवळपास मी 4 व्हिडिओ बनवले. 4ही व्हिडिओमध्ये एक ना एक पॉईंट मिस होत होता आणि चुकत होता काय म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तो व्हिडिओ चुकत होता. तर मी डिसअपॉइंट झालो आणि मी म्हणलं ठीक आहे इथं नाही बनवत, थोडंसं लोकेशन चेंज करून बघू आणि बघू म्हणलो काय होतंय. तर त्यानंतर मी इकडे आलो. इथे मी पूर्ण या पट्ट्यामध्ये फिरणार, पट्ट्यामध्ये फिरून मी ती माहिती देणार. असं बोलत बोलत मी इकडे आल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागे हे झाड आलं आणि भरपूर वेळेस हे झाड माझ्या पाठीमागे आलेलं आहे भरपूर व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. तर या झाडाला बघून भरपूर लोकांनी कमेंट आणि मला मेसेज केलेले आहेत की दादा तुमच्या पाठीमागे जे झाड दिसतंय त्या झाडामध्ये महाराजांची आकृती दिसते. तर हे आकृती तुम्ही पाहू शकता. माझं लक्ष नव्हतं पण भरपूर स्वामी भक्तांनी सांगितलं. तर स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा आणि हे पूर्ण स्वामी समर्थ महाराजांचं शरीर वगैरे हे दिसतंय आणि ते हात वगैरे दिसतोय स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे असं एक आकृती दिसते. आणि इथं ओम दिसतंय. स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या बाजूला इथं ओम दिसतंय. ओम ही ब्रह्मांडाची ध्वनी आहे. आपल्या स्वामी समर्थ महाराजांना साक्षात ब्रह्मांड नायक असं म्हणलं जातं. ठीक आहे, हे योगायोग असू शकतं किंवा झाडाचा आकारच असा असू शकतो. त्यावरून मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की हे स्वामी समर्थ महाराजांची आकृती हे माझ्या पाठीमागे आहे आणि पाठीमागे आहे म्हणण्यापेक्षा ब्रह्मांड नायकाची एक ब्रह्मांडाची पूर्ण शक्ती माझ्या पाठीमागे आहे. तर यावरून तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर मनोभावे सेवा केली आणि निस्वार्थपणे जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली, तुम्ही निस्वार्थपणे सेवा करा. महाराज माझ्या नशिबामध्ये जे लिहिलंय ते मी तुम्ही मला द्या आणि जे काही दुःख वगैरे येणार आहे ते दुःख सारण्याची तुम्ही मला शक्ती द्या. एवढं बोलून जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्या सोबत असतात. आणि यावरून लक्षात घ्या, स्वामी समर्थ महाराजांची सेवा जर मनोभावे आणि योग्य प्रकारे जर केली, तुमच्या सोबत पावलो पावली तुम्ही जिथे जाल तिथं तुम्हाला स्वामी महाराज दिसतात. हे एक जिवंत आणि उत्तम उदाहरण म्हणजे हे मी सांगू इच्छितो की हेच आहे. कारण मी भरपूर व्हिडिओ इथं बनवलेत पण मी एकाही व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं नाही की माझ्या पाठीमागे स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आहे, चेहरा आहे, ओम वगैरे दिसतंय. कारण मला स्वामी भक्तांनी कमेंट केले, स्वामी भक्तांनी मला मेसेजेस केले. त्यानंतर मला लक्षात आलं की अरे यार हो खरंच स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीमागे आहेत. म्हणजे मला आनंद झाला यार. म्हणलं मी एवढे दिवस झाले व्हिडिओ बनवतोय पण माझं लक्ष गेलं नाही. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं जर तुम्ही नामजप करत असाल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट आणि कोणतीही ताकद तुम्हाला सक्सेस होण्यापासून अडवणार नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे स्वामी समर्थ महाराजांची जी आकृती बनलेली आहे माझ्या पाठीमागे ते तुम्हाला पाहून कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.